बातमी येते आहे, मी तुला थोडंसं थांबवतो. आणि ती मोठी बातमी अशी आहे की बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर तर झालंय, पण या घटनेनंतर अनेक प्रतिक्रिया उमटतायत आणि आत्ता या क्षणी बदलापूरमध्ये फटाके फुटले. ती घटना आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापूरमध्ये फटाके फोडण्यात आले. मुंब्रा बायपासवर अक्षयचा एन्काउंटर झाला. शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार करण्याच्या प्रकरणातला हा आरोपी अक्षय शिंदे. आणि या अक्षय शिंदेचं एन्काउंटर जिथे झालं ती घटना घडली संध्याकाळी 6:30च्या सुमारास मुंब्रा बायपासवर. मुंब्रा बायपासवर आता खूप काळोख असला तरी ती घटना जेव्हा घडली तेव्हा 6:30 वाजले होते. आणि त्या संदर्भात पुन्हा एकदा आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आहे माझा सहकारी अक्षय भाटकर. अक्षय, तुला पुन्हा एकदा थांबवतो. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत, पाहूयात. काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. त्यामुळे पोलिसांचा निष्काळजीपणा नाही, पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये कोणालाही आता यांच्यावर भरोसा राहिलेला नाही. आणि म्हणून आमची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे. अशा घटनेमध्ये न्यायालयीन चौकशी होते, पण आज आम्ही मागणी करतोय की माननीय उच्च न्यायालयातले न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये. कारण या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थँक्यू. तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं आणि त्या प्रकरणात प्रतिक्रिया देत होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. पुन्हा एकदा जाऊया मुंब्रा बायपास जिथे ही घटना घडली 6:30 वाजता. आत्ता तिथं काळोख आहे, पण आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर तिथे. अक्षय, अजून काय माहिती देऊ शकशील या संदर्भात? हा जो रोड आहे बदलापूरचा, हा अतिशय वर्दळीचा रोड आहे. जसं की मगाशी मी सांगत होतो, खाली देखील आपण पाहिलं तर खूप मोठी वस्ती या ठिकाणी आहे. संध्याकाळची वेळ 6:30ची वेळ जी आहे त्या वेळेमध्ये इथे तर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, अनेक वेळा वाहतूक कोंडी देखील असते. आणि त्याच मार्गावरून अक्षय शिंदेला घेऊन जाण्यात येत होतं, नेण्यात येत होतं. तळोजावरून थेट हा जो पुढे गेलं तर आपण शिळफाटा मार्गे बदलापूरला जातो. बदलापूरच्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे बदलापूर ईस्टला, त्या पोलीस स्टेशनला जाण्यासाठीचा हाच रस्ता आहे असं सांगण्यात येते. आणि या मार्गाने ज्यावेळी पोलीस घेऊन जात होते त्यावेळी संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अक्षयने याच मार्गाला असताना एका पोलिसाच्या हातातली एक बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला होता. ती बंदूक खेचण्यात तो यशस्वी देखील झाला आणि त्याने काही राऊंड्स देखील फायर केले, यामध्ये पोलीस जखमी झाले. आता हा जो पोलीस आहे त्याचं नाव मोरे आहे आणि हा जो पोलीस आहे तो सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती जी आहे ती स्टेबल सांगितली जाते. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत, मात्र त्याची प्रकृती ही सध्या तरी स्थिर आहे. जास्त गंभीर दुखापत आहे असं सांगण्यात येत नाही, मात्र त्याला दुखापत नक्कीच झालेली आहे. त्याच्यावर उपचार ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. तर दुसरीकडे अक्षय शिंदे जो आहे त्याला म्हणजे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी ज्यावेळी गोळीबार केला त्यावेळी त्याला इथून म्हणजे या मुंब्रा बायपासमधून पुढे जर गेलो आपण तर कळवा हॉस्पिटल आहे आणि त्या कळवा हॉस्पिटल हे ठाणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आलं होतं कारण की तो प्रचंड गंभीर जखमी झालेला होता. आणि त्यानंतर अक्षयवर कळवा हॉस्पिटलमध्ये शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होते. डॉक्टरांनी उपचार करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याला मृत घोषित केलेला आहे. काही वेळापूर्वी त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे. आणि असा हा संपूर्ण घटनाक्रम होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी उजेड होता. आता प्रचंड अंधार आहे. वाय जंक्शन मुंब्र्यातला हा जो भाग आहे त्या वाय जंक्शनवरच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. विजय, अक्षय, तळोजा जेलमधून त्याला बदलापूरच्या दिशेने नेण्यात येत होतं आणि तळोजा जेलमधून जेव्हा हे सगळं प्रवास सुरू झाला असेल, नेमकं काय कारण होतं त्याच्या एकदा जरा पुन्हा एकदा आम्हाला सांगशील? कारण या घटनेमागे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत की त्याला बदलापूरमध्ये घेऊन जाण्याचं नेमकं काय कारण होतं? कारण हे सांगण्यात येते, पोलीस सूत्रांनी दिलेली ही माहिती आहे की अक्षयची जी पहिली पत्नी होती त्या पहिल्या पत्नीने अक्षयवर बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला होता आणि हा जो गुन्हा आहे तो
या चिमुरड्यांच्या संपूर्ण घटनेच्या नंतर हा केलेला गुन्हा होता. तर त्या संदर्भात बदलापूरला म्हणजे बदलापूर पोलीस स्टेशनला जी क्राईम ब्रांच आहे, ठाणे पोलिसांची क्राईम ब्रांच आहे, त्यांना अधिकचा तपास करायचा होता असं सांगण्यात येतंय. त्यासाठीच तळोजा जेलमध्ये अक्षय शिंदेवर सध्या तो न्यायालयीन हिरासतीमध्ये असल्यामुळे त्याच्यावर त्या ठिकाणी तो तिकडे होता. तिथून त्याला तळोजा जेलमधून बदलापूरला नेण्यात येत होतं आणि क्राईम ब्रांचची टीम त्या ठिकाणी त्याचं इंट्रोग्रेशन करणार होती, अधिकचा तपास करणार होती, चौकशी करणार होती. ही अक्षयची जी पहिली पत्नी आहे, त्या पहिल्या पत्नीने 5च दिवसात अक्षयला सोडून ती निघून गेली होती तिच्या घरी आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे हा जो गुन्हा आहे बलात्काराचा, तो अधिकचा गुन्हा होता. त्यामुळे त्याची चौकशी होणं गरजेचं होतं आणि त्यामुळे त्या चौकशीसाठी अक्षयला आज देण्यात येत होतं. आणि हा जो संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिला तर मूळ त्याचं कारण हेच होतं की त्या पहिल्या गुन्हा जो दाखल झालेला होता त्याच्या संदर्भात चौकशी करायची होती आणि अखेर आज ज्यावेळी त्याला चौकशीसाठी आणण्यात आलं होतं त्यावेळी हा संपूर्ण प्रकार घडला. मधल्या रस्त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. एन्काउंटर जरी असला तरी त्या एन्काउंटरच्या मागे हे महत्त्वाचं कारण होतं. चौकशीसाठी पोलिसांनी अक्षय शिंदेला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं तळोजा जेलमधून. विजय, अक्षय, तू आपल्या सोबतच राहा. तर सगळ्यात मोठी माहिती जी आपल्याला अक्षयने दिली ती म्हणजे तळोजा जेलमधून त्याला बदलापूरच्या दिशेनं का नेण्यात येत होतं, तर त्याच्या पत्नीनं, अक्षय शिंदेच्या पत्नीनं त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता आणि त्याच्या चौकशीसाठी त्याला बदलापूर पोलीस ठाण्याच्या दिशेनं नेण्यात येत होतं.